तर नमस्कार मित्रांनो, युट्यूबवर सगळं सांगत आहे मित्रांनो. तर आपण पूर्णपणे आपला व्हिडिओ आपण सांगत आहोत मित्रांनो. तर आज बघितलं मित्रांनो 6 वाजून 18-20 मिनिटाला 22-30 मिनिटाची येते गोष्ट आहे मित्रांनो. तर त्या टायमाला डिपॉझिट मशीनमध्ये मी जमा करायला गेलो असता 500ची नोटमध्ये माझी डिपॉझिट मशीनमध्येच म्हणजे राहिली मित्रांनो. तसेच म्हणजे डिपॉझिट मशीनमध्ये ते जेव्हा आपण डिपॉझिट केले मित्रांनो त्याच्यामध्ये मग त्याचं फक्त त्याच्यातून पावती आली मित्रांनो बाहेर की ते म्हणजे त्या मशीनमध्ये पावती आली म्हणजे 500ची की असं मशीनमध्येच फक्त ते डिपॉझिट मशीनमध्येच 500ची रूट आहे, फक्त बँकमध्ये जमा झालं नाही असं आलेलं आहे मित्रांनो. ते म्हणजे असे तरी पण त्याच्यामध्ये मग कस्टमर केअरला नंबर लावला मित्रांनो. मी नंबर लावल्यानंतर पुन्हा मग त्याने म्हटले तुमचे जे पैसे आहेत तुम्ही तिथलं बँक मॅनेजर जे आहे मित्रांनो त्या बँक मॅनेजर तुम्ही तुमचं बँक ज्या डिपॉझिट मशीन तिथे डिपॉझिट केली बँक मॅनेजर जाऊन भेट घ्या आणि तिथं पुन्हा तुमचं कसं आहे ते काय प्रकार तुमची जी चौकशी करा पहा मित्रांनो. नंतर आता उद्या आपण ए टी एममध्ये टाकूनच डिपॉझिट केलेलं आहे मित्रांनो. ते अकाउंट नंबर वगैरे त्यांनी विचारले, अकाउंट नंबर सांगून दिले मित्रांनो. त्याने म्हटलं बँक मॅनेजर जाऊन तुम्हाला चौकशी करावं लागेल. मग ते टाईम टेबल सांगितल्यानंतर पण आपल्याला ते डिपॉझिटमध्ये म्हणजे जे पैसे आपले अडकले मित्रांनो ते बाहेर आले नाहीत, आपले 500 मशीनमध्ये राहून गेले. तर आपण आता डिपॉझिट मशीनमध्ये जसे आपले पैसे नेहमीप्रमाणे आपले पैसे त्याच्यामध्ये राहून गेले मित्रांनो. तरी पण आपल्याला उद्या जाऊन चौकशी करायची मित्रांनो की ह्या टायमाला आपण टाईम त्याच्यावर दिला मित्रांनो. पावती वगैरे आहे पावती आलेली आहे मित्रांनो त्याच्यावर डिपॉझिट मशीनमध्ये आपल्याला म्हणजे 18, 22, 23ची काही पावती आली मित्रांनो. मग ते टाईमनुसारच आपल्याला ते म्हणजे आपल्याला 16 म्हणजे 6 वाजून 22-30 मिनिटाच्या टायमामध्ये झालेला आहे मित्रांनो. तो टाईम त्याच्यावर टाईम वगैरे दिलेला आहे, डेट वगैरे दिलेली आहे मित्रांनो. आणि ते पैसे डिपॉझिटमध्ये मशीनमध्ये गेले ते दिलेलं आहे, फक्त आपल्या बँकमध्ये सेविंग झालेलं आहे मित्रांनो, डिपॉझिट झालेलं आहे एवढं मात्र झालेलं आहे मित्रांनो. ह्यासाठीच आपल्या उद्या चौकशीसाठी आपण उद्या बँक मॅनेजरपाशी जाऊन आपण चौकशी करणार मित्रांनो. आपली डिटेल वगैरे आपण पूर्ण जे होते मित्रांनो तिथं पूर्ण चौकशी केली पण मित्रांनो बँक मात्र बंद असल्यामुळे मी मग तिथून लगेच थोडा तिथून आपलं ए टी एम वगैरे काढून मित्रांनो मग जमा झाले का नाही हे तर पाहून मित्रांनो मग ए टी एममध्ये चौकशी केली म्हणजे आपलं ए टी एम टाकून चौकशी केली मित्रांनो. पैसे आपले जे टाकलेले डिपॉझिट झाले का नाही बॅलन्स चेक केलं मित्रांनो. बॅलन्स चेक केल्याच्यानंतर तिथं मग आपले जेवढे पैसे तेवढं दाखवले मित्रांनो. म्हणजे आपले बॅलन्स वगैरे म्हणजे तिथे डिपॉझिट झालेलं नाही मित्रांनो. ते दाखवलं असतं मित्रांनो 500 जमा झाले ते दाखवलं असते. मग तसं काही तिथं रेकॉर्ड आलेलं नाही मित्रांनो. ऑफलाईन ते अजून तो ऑफलाईन दाखवतो मित्रांनो. तेव्हा मी पैसे टाकलं मित्रांनो. मग सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा पैसे टाकल्याच्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर ते ऑफलाईन आले मित्रांनो. पैसे झाल्याच्यानंतर टाकल्याच्यानंतर शेवटी नंतर जेव्हा त्यानं 100 रुपये 500चे टर्न नोट जेव्हा ओपन झाले मित्रांनो ते टाकल्याच्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू दाबायच्यानंतर पुन्हा लगेच नंतर ऑफ झालं थोड्या नंतर म्हणजे डिपॉझिट मशीन आपली. मग त्याच्यानंतर आपलं त्याचं काय नाही मित्रांनो. आपण ते पावती वगैरे ते टाईम डेट वेळ आणि पैसे जे आपण जे जमा केले मित्रांनो ते आपल्याला आलेलं आहे. तर उद्या आपण चौकशी करून आपल्याला कळलं मित्रांनो काय झालं कशाबद्दल झालं काय ते उद्या आपण बँकमध्ये भेट घेऊन उद्या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं जे कशाप्रकारे म्हणजे काय नेमकं कारण का आजकाल झाल्यामुळे तर उद्या आपण ते पावती वगैरे घेऊन जाऊन आपल्या म्हणजे माननीय बँक मॅनेजर साहेबाकडे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साहेबाकडे आपण जाऊ तिथे चौकशी करणार होतो. ते डिपॉझिट मशीनमध्ये अचानक असा प्रकार झाला असं आपण जमा केले पैसे म्हणजे आता उद्या आपला पूर्णपणे आपण उद्या आपला पाहून तुम्हाला नंतर आपण व्हिडिओ बनवून मित्रांनो म्हणजे कशाप्रकारे आपण उद्या गेल्याच्यानंतर म्हणजे बँक चालू आहे का नाही उद्या ते माहीत नाही मित्रांनो. उद्या आपण तरी पण चक्कर मारणार आहोत आणि उद्या चालू नसतं तर मित्रांनो सोमवारच होईल काम आपलं. मग असं पक्का आहे मित्रांनो. उद्या चालू असेल तर मग सोमवारी होणार आहे मित्रांनो. तरी पण उद्या जर जाणार उद्या बंद असलं तर मग सोमवारी जावं लागेल आपल्याला. तर पण आपण पाहू मित्रांनो तर होईल थोडं मी तर कशाप्रकारे काय नाही ते आपल्याला कळत मित्रांनो. तर पण काय नाही मित्रांनो एकच माझी अशी झाली मित्रांनो 100 रुपये ए टी एममध्ये काढून हे केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक घेते मित्रांनो. तरी पण तर आपण टाईम डेट वेळ दिल्याच्यानंतर आपल्याला लगेच सांगितलं मित्रांनो ते पैसे नंतर आपल्या ऑटोमॅटिक आले होतात. तर आता ह्याच प्रकारे झालं असेल तर अशाच प्रकारे मी आणि चौकशी करून उद्या आपल्याला कळलं मित्रांनो आता हे कशा प्रकारे झाले काय नाही. पण डिपॉझिट मशीनमध्ये अशा प्रकार झाल्यामुळे आपलं उद्या नाही तर सोमवारी उद्या काम होईल मित्रांनो. तर आपला हा यासाठी मी समोर छोटासा व्हिडिओ बनलो मित्रांनो. आपला कसा वाटला काय नक्की कळवा. तर असे छोटे मोठे आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. आपली माहिती आपल्या होईल त्याप्रमाणे सांगतात आपले प्रॉब्लेम अशा प्रकारे झाल्यामुळे आपला प्रॉब्लेम काही ना काही आता उद्या सोल्युशन निघेल मित्रांनो. त्याच्यामुळे आपलं कारण की आपल्या चुकीमुळे झालं का मशीनच्या चुकीमुळे झालं तर मशीनची चूक असं बनावं म्हणजे आज अचानक ऑफलाईन होणं म्हणजे मित्रांनो हे काय तर प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्या उद्या कळलं मित्रांनो कशा प्रकारे आपला उद्या आपण मित्रांनो जर मित्रांनो
व्याज जर 15,000 तर मग आपण 100 व्हिडिओ बनवून त्याच्यावर नक्की प्रॉब्लेम सुटू शकतो. नमस्कार मित्रांनो.